जय पवार आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। बारामतीपासून काही अंतरावर त्यांचं मतदान केंद्र आहे, तिथे आता ते मतदान करण्यासाठी पोहोचलेत। तर नार्वेकरांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कुलाबामधून राहुल नार्वेकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे साहजिकच बारामतीमधल्या लढतीकडे, ज्या ठिकाणी अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काकापुतण्यांमध्ये लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि आता जय पवार आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये पोहोचले। तर जय पवार आता इथे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे दिग्गजांनी देखील आणि सेलिब्रिटींनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सगळ्या उमेदवारांनी आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला। तर सुप्रिया सुळे यांनी देखील आज सकाळीच मतदान केलेलं आहे। त्यानंतर आता त्या मतदारसंघामध्ये मतदारांना आवाहन करतायत मतदान करण्याचं। तर विनोद तावडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एकूणच कालच्या घटनेवर विनोद तावडे यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण पाहणार आहोतच। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की जय पवार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले आहे। अजित पवार यांच्यासाठी निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेले होते जय पवार। गावोगावी जाऊन जय पवार यांनी प्रचार करण्यावर भर दिलेला होता। यावेळेला अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेलं होतं। अजित पवार यांचं कुटुंबच हे अजित पवारांसोबत आहे, बाकी संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते युगेंद्र पवार यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं होतं। पवार विरुद्ध पवार अशी ही लढत जी आहे बारामतीमध्ये पाहायला मिळते।